नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खाजगी क्लासेसमध्ये शिकवणी सुरू असताना 10वी मधील विद्यार्थ्याने 13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या हाणामारीच्या वादातून महिला शिक्षिकेसमोरच 10वी मधील विद्यार्थ्याचा चाकूने गळ्यावर आणि पोटावर वार करत खून केल्याची खळबळजनक घटना सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर शहरात घडली. खून प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत खेड पोलीस स्टेशनला क्लास चालिका जयश्री गणेश साबळे यांनी तक्रार दिली आहे. पुष्कर दिलीप शिंगाडे वयवर्षे 16 असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर अल्पवयीन आरोपी विद्यार्थी हा मांजरेवाडी पिंपळ येथील कैलासवासी वसंतराव मांजरे विद्यालयात शिक्षण घेत आहे. पुष्करला 3 दिवसांपूर्वी शनिवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी अल्पवयीन आरोपीने मारहाण केली होती. 15 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे क्लास सकाळी सुरू झाल्यानंतर आरोपी हा 15 मिनिटे उशिरा येऊन मयत पुष्करच्या पाठीमागे बेंचवर बसला. महिला शिक्षिका शिकवत असताना काही कळायच्या आत पुष्करच्या डोक्यात टपली मारली. मागे वळून पाहताच आरोपी विद्यार्थ्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट गळा चिरत पोटावर वार करून मोटरसायकल घेऊन पसार झाला. पुष्कर यास रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याचे वडील अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांना सुरुवातीला मुलांची भांडणे झाल्याची आणि त्याला रुग्णालयात नेण्याची माहिती मिळाली होती, मात्र काही वेळाने मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली. वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा पुष्कर अत्यंत शांत स्वभावाचा होता आणि तो कधीही भांडण करत नव्हता. क्लासमध्ये धारदार शस्त्र कसे आले असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला खूप आवडतेस असे सांगत एका 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन तरुणीला राहत्या खोलीवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. सदरची घटना चाकण MIDCमध्ये निघोजे तालुका खेड गावाच्या हद्दीत महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर 2 जवळील एका खोलीत घडली आहे. या प्रकरणी 17 वर्षीय तरुणी सध्या राहणार चिंचवड, मूळ राहणार लातूर हिने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रिन्स शिवनंदन पाल वयवर्षे 18 सध्या राहणार गुरुद्वारा चौक आकुर्डी याच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण MIDC मधील महिंद्रा कंपनी निघोजे तालुका खेड येथील गेट नंबर 1 च्या समोर पार्किंग करण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची 40,000 रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सूरज विठ्ठल सोनवणे राहणार निघोजे तालुका खेड यांनी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मी खोदकाम घेतले होते ते तुम्ही का करून आले असे म्हणत एका जबर मारहाण करण्यात आल्याची घटना चाकण मार्केट यार्ड शेजारील महात्मा फुले नगर झोपडपट्टी या ठिकाणी घडली आहे. याबाबत किरण शामराव शिंदे वयवर्षे 24 सध्या राहणार महात्मा फुले नगर चाकण, मूळ राहणार जालना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय झाकणे, संदीप झाकणे, चिमा झाकणे व किटू झाकणे अशा चौघांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस स्टेशन हद्दीत गाडगेमाळा या ठिकाणी मोटर चालू करण्यासाठी गेल्यानंतर एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. स्थानिकांनी संबंधित मृतदेह बाहेर काढला. त्याच्या खिशात एक आधार कार्ड मिळाले असून त्यावर भाविक भीमराव धोत्रे वयवर्षे 32 राहणार पिंपळगाव जोगा असे नाव असल्याचे लक्षात आले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात विकास धाडगे राहणार धाडगेमाळा चाकण यांनी मयताची खबर दिली आहे, तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बुरसेवाडी गावाच्या लगत असलेल्या माळवाडी भागात सोमवारी 15 डिसेंबर 2025 रोजी पहाटेच्या दरम्यान बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्यानं कुत्र्याला ठार करण्याचाही प्रयत्न केला, मात्र कुत्र्यानं प्रतिहल्ला केल्यानं बिबट्यानं धूम ठोकली. स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून कळवलाय. दरम्यान या भागात तातडीने पिंजरा लावण्याची आता मागणी होतीये. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी थेट राज्याच्या महसूल मंत्र्यांनाच लक्ष केलंय. महसूल मंत्र्यांनी पूर्वग्रह दूषित कार्यपद्धतीमुळे, विधिमंडळात होणाऱ्या एकतर्फी निलंबनामुळे आणि अपमानास्पद वागणुकीमुळे महसूल अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. सोमवारी दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून संघटनेनं बेमुदत काम आंदोलन सुरू केलंय. तहसीलदार आणि नायब तहसीलदार स्तराचे अधिकारी मंगळवारपासून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. खेड तालुक्यात आंदोलन सुरू झाल्यानं प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालयातील कामकाज
संपूर्णपणे ठप्प झालाय. चाकणजवळील आगरवाडी रोड आणि राक्षेवाडी भागात सोमवारी 15 डिसेंबर रोजी स्थानिक नागरिकांना पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय. शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण, तीर्थक्षेत्र यांच्या विकासासाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प महत्त्वाचा असून हा रेल्वे प्रकल्प जुन्या प्रस्तावित मार्गाने व्हावा यासाठी खेड चाकण रेल्वे कृती समितीनं प्रशासनाला निवेदन दिलंय. शिर्डी मार्गे रेल्वे नेण्याचा प्रस्ताव हा पूर्णपणे चुकीचा असून तो नैसर्गिक प्रस्तावित मार्गाने न नेल्यास उत्तर पुणे जिल्ह्यावर खूप मोठा अन्याय होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. इथपासून पुढे हे आंदोलन आम्ही वेगळ्या पद्धतीने चालू करणार आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही आम्हाला. खेड तालुक्याच्या भीमाशंकर अभयारण्यातील भोरगिरी गावालगत पांडवकालीन भोरगडाच्या पायथ्यालगत ओढ्यातील पाण्यात बुडून 21 वर्ष युवकाचा मृत्यू झालाय. ही घटना रविवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. ओंकार देवीदास लोहार, वय वर्ष 21, राहणार हडपसर, पुणे असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चाकण परिसरात सातत्यानं वन्य प्राण्यांचं दर्शन होत आहे. पठारवाडी येथे मोठ्या वानराचं दर्शन झाल्याचं पुणे लाईव्हचे दर्शक सुला पठारे यांनी कळवलंय. पठारे यांच्या घराच्या टेरेसवर हे वानर दिसून आलं. खराबवाडी परिसरात देखील वानर घराच्या परिसरात आढळून आल्याचं स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवलंय. राजगुरुनगर आगाराच्या बसची दयनीय अवस्था झाली आहे. चाकण आंबेठाण चौकात मयूर हॉटेल समोर बस बंद पडली. अनेकदा असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीला हातभार लागत असल्याचे पुणे लाईव्हचे दर्शक विठ्ठल कदम यांनी कळवलंय. वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवार रोहिणी गणेश ठिगळे यांनी वाढदिवसानिमित्त सेवाभावाचा संदेश देत गावसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवलंय. श्री पद्ममणी अबोल प्राणी रक्षा केंद्र गोशाळा पाबळ येथे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम त्यांनी राबवला. यानिमित्त गोशाळेतील चारा छावणीस आवश्यक असलेल्या चाऱ्याचं वाटप करण्यात आलं. पांढरपळ संस्थेमध्ये वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार रोहिणी गणेश भाऊ ठिगळे यांच्या वाढदिवसानिमित्त चारा गाडी एक गूळ जनावरांसाठी दान म्हणून दिलेला आहे. करंज विहिरीतील वांद्रा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे दुरुस्तीचे आणि खड्डे बुजवण्याचं काम PWD मार्फत चालू आहे. मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी सदरचे काम व्यवस्थित करण्याची मागणी कंत्राटदार यांच्याकडे केली आहे. चाकण दक्षिण व उत्तर महाळुंगे MIDC ही 2 नवी पोलीस ठाणे मंजूर झाल्यानंतर तातडीने या नवीन पोलीस ठाण्यांचा कारभार सुरू होणार आहे, कारण या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्यांचे विभाजन करताना या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची नव्याने केलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली असून नवीन अधिकाऱ्यांना जुन्या पोलीस ठाण्याचे कार्यभार देण्यात आले आहेत. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांची महाळुंगे दक्षिण म्हणजेच जुने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची उत्तर महाळुंगे नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम उत्तर चाकण पूर्वीचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळुंके चाकण दक्षिण नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार तसेच गुन्हेगारीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. चाकण पोलीस ठाणे आणि आळंदी पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण पोलीस ठाणे तसेच महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे विभाजन करून उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाणे अशी एकूण 2 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात आली आहेत. गृह विभागाने या संदर्भात 14 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय जारी केलाय. दोन्ही नवीन पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी 4 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 13 उपनिरीक्षक, 13 सहाय्यक उपनिरीक्षक, 44 हवालदार, 84 पोलीस शिपाई पदांना 2 टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे विभाजन करताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या मध्यपासून हे विभाजन झाल्याने त्याचा काहीही फायदा संबंधित गावांना होणार नसल्याचा आरोप होत आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन पोलीस ठाणे कडाचीवाडीमध्ये केले जाणार आहे। त्यामुळे शेल पिंपळगाव आणि साबळेवाडीमधील नागरिकांना तेवढ्याच अंतरावर यावे लागणार आहे। शेल पिंपळगाव भागात हेच नवीन पोलीस ठाणे झाले असते तर हे अधिक सोयीस्कर ठरले असते। दरम्यान महाळुंगे गाव देखील नवीन पोलीस ठाण्याला जोडले जाणार असल्याचे याबाबतच्या नकाशावरून दिसून येत आहे। त्यामुळे गावाच्या जवळचे पोलीस ठाणे सोडून स्थानिकांना दूरवरच्या पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत काही स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। दगडू इंगवले, राहणार म्हाळुंगे इंगळे, माजी सभापती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती। माझं एकच म्हणणं आहे, पोलीस चौकी 2 होण्याबद्दल आमचं काही दुमत नाही। दक्षिण आणि उत्तर झालीच पाहिजे। लोकसंख्या वाढीमुळं 2 पोलीस चौकी पाहिजेत। पण आमच्या म्हाळुंगे ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की ग्रामस्थांना विचारात घेऊन पोलीस चौकीची स्थापना करावी व आमचे म्हाळुंगे गाव स्थानिक असल्यामुळं ते आमच्या म्हाळुंगे चौकीला दक्षिण चौकीला ठेवावं अशी ग्रामस्थांची विनंती आहे। आणि मुंबईमध्ये बसून किंवा महापालिकेत बसून जर तुम्ही निर्णय घेत असाल तो चुकीचा होतो। इथं ग्रामस्थांचा विचार करा, ग्रामस्थांना विचारात घ्या आणि मग म्हाळुंगे गाव असेल, खालुमरे गाव असेल, खरावडी असेल, शेजारच्या आजूबाजूच्या गावांचा विचार करून हा पोलीस चौकीचा इकडे तिकडे करण्याचा निर्णय घ्यावा ही आमची विनंती। पुणे व पिंपरी चिंचवड शहरांभोवती प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या कामांची सद्यस्थिती तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामांचा अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी या संदर्भात या भागातील आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे सविस्तर माहिती मागितली होती। या दोन्ही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असल्याने या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर असून त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्यास किमान 3 महिने लागतील। प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 2 ते 2.5 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असून MIDC क्षेत्रातील हजारो कामगार, उद्योगपती, वाहतूकदार दररोज या मार्गावरून प्रवास करतात। मात्र रस्त्याची दुरवस्था, खड्डे, अरुंद पट्टे आणि वाढलेली वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की पुणे रिंग रोडच्या पश्चिम विभागातील कामे मे 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। पूर्व विभागातील कामे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। मंत्री भुसे यांनी पुढे सांगितले की तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे। तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत। तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना शक्य आहेत का याची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करून आवश्यक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। मावळ, चाकण, शिक्रापूरसह संपूर्ण पुणे महानगर परिसरातील उद्योग, वाहन चालक व नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। दीर्घकालीन प्रकल्पांसोबतच तातडीच्या उपाययोजना झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन दैनंदिन प्रवास सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जगातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्यांमध्ये असलेली जर्मन कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगन ग्रुपने भारतीय बाजारपेठेत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कंपनीने पुण्यातील चाकण येथील उत्पादन प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 2300 कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना देऊ केली आहे। कंपनी भारतीय बाजारपेठेत गेली 2 दशकाहून अधिक काळ कार्यरत असूनही तिचा बाजार हिस्सा केवळ 2% स्थिर आहे। तसेच दोन्ही प्लांट त्यांची पूर्ण उत्पादन क्षमता वापरू शकत नसल्यामुळे मनुष्यबळ आणि सध्याच्या गरजांमध्ये समन्वय साधण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे। महत्त्वाची बाब म्हणजे फॉक्सवॅगनने गेल्या वर्षांपासून जर्मनीतील बरेच प्लांट बंद केलेत। आता त्यांनी इतर देशांकडे आपला मोर्चा वळवलाय। फॉक्सवॅगन ग्रुपच्या प्रवक्त्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून युनियनसोबत याबाबत चर्चा सुरू होती। कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसारच ही VRS योजना लागू करण्यात आली आहे। या दोन्ही प्लांट्समध्ये स्कोडा कुशाक, फॉक्सवॅगन व्हर्टस सेडान आणि ऑडी Q3 व Q5 यांसारख्या कारचे उत्पादन देशांतर्गत विक्री आणि निर्यात बाजारपेठेसाठी केले जाते। मात्र सध्या हे युनिट्स पूर्ण क्षमतेपेक्षा कमी क्षमतेवर सुरू आहेत। या योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या फायद्यासोबतच परिचालन कार्यक्षमता वाढवणे आणि मनुष्यबळ सध्याच्या उत्पादन गरजांनुसार संतुलित करणे हा आहे। VRS स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे। काही वर्षांपूर्वी अमेरिकन कंपनी फोर्डने देखील बिझनेस रिस्ट्रक्चर करण्याच्या नावाखाली जवळपास 20 वर्षांनंतरही विक्री सुधारलेली नाही, म्हणून भारतातून एक्झिट घेतली होती। फॉक्सवॅगनने जर्मनीतील 7-8 प्लांटपैकी 5-6 प्लांट बंद केलेत। फॉक्सवॅगनने सध्या तरी कंपनी उत्पादन प्रकल्प बंद करणार नाहीत असे कळवले असले तरी आयात कर वाचवण्यासाठी सुट्या भागांची आयात केल्याचं आणि भारतात महागड्या कार असेंबल केल्याची प्रकरणे कोर्टात गेलेत। यामुळे कंपनीच्या या VRSच्या ऑफरकडे संशयाने पाहिले जात आहे।
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 या महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड भागात एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI या शासकीय विभागामार्फत भूसंपादन मोजणी करण्याचं काम सुरू आहे. खेड तालुक्यात वाकी आणि चिंबडी भागात रॅम्प करण्यासाठी अतिरिक्त भूसंपादन करण्यात येत आहे. सोमवारी 15 डिसेंबर 2025 रोजी वाकी खुर्द तालुका खेड गावांमध्ये भूसंपादन विभागाचे अधिकारी मोजणीचे काम करण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त आले. या भागात असलेले काळोबा मंदिर हे धार्मिक स्थळ देखील यामध्ये येत आहे. त्यामुळे वारकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या भागात जमले होते. मात्र त्याहून अधिक प्रचंड पोलीस उपस्थित होते. पोलीस बळाच्या जोरावर अधिकाऱ्यांनी मोजणी केली. काळोबा महाराज मंदिर हे अत्यंत पुरातन धार्मिक स्थळ असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या ठिकाणाहून कुठल्याही परिस्थितीत भूसंपादन होऊन देणार नसल्याचे वारकरी व स्थानिकांनी सांगितले. मी एकनाथ महाराज टोपे वाकी बुद्रुक आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले आणि पैठणवरून येताना तिथं रेडा बोलावला त्यांनी ना पैठणमध्ये, आणि तो रेडा आणि रेड्याचा मालक हे बरोबर निघाले. आळ्याला रेड्याची समाधी आहे आणि आळ्याला रेड्याची समाधी माऊलीने दिल्यानंतर आळे फाटा आणि त्या ठिकाणी रेड्याचा मालक होता कोळी बाबा, तो माऊलीच्या वर आला आणि या ठिकाणी वाकी खुर्दमध्ये आल्यानंतर त्यांचं देवासन झालं त्या मालकाचं. त्या मालकाला कोळी बाबाला स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी समाधी दिली. आत्ता जे मंदिर आहे इथं त्यांनी स्वतः समाधी दिली. हे मंदिर दिसते बघायचं. इथं समाधी दिल्यानंतर माऊली आणि माऊलींची भावंड या ठिकाणी 10 दिवस मुक्कामी राहिले आणि मुक्कामी राहून त्यांचा पूर्ण दसकिऱ्याचा विधी केला आणि नंतर ते आळंदीला गेले. तेव्हापासून अगदी माऊलींच्या काळापासूनचं मंदिर आहे आणि स्वतः माऊलींनी त्या रेल्वेच्या मालकाला या ठिकाणी समाधी दिलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी माऊलींचं वास्तव्य झालं त्या ठिकाणी ती खून किंवा ते साक्ष म्हणून त्या ठिकाणी आजन वृक्षाची झाडं उगवतात. तर या ठिकाणी आजन वृक्ष आहेत. तुम्हाला दिसतो बघा आजन वृक्ष. आजन वृक्ष कुठेही उगवत नाही. ज्या ठिकाणी माऊलींचं वास्तव्य होतं अशा ठिकाणी आजन वृक्ष असतात. म्हणून शासनाला विनंती की हे मंदिर शक्यतो त्यांनी वाचवलंच पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये, कारण इथं स्वतः माऊलींचं वास्तव्य आणि माऊलींच्या हाताने त्या मालकांना ती समाधी दिलेली आहे. ही आमची सर्व वारकरी संप्रदायाची विनंती आहे शासनाला. आता परवा दिवशी खेडच्या आमदारांनी विधानसभेमध्ये याबाबत भाष्य केलं होतं की काळोबा मंदिराचं महात्म्य त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पोलीस फाटा उतरवून या ठिकाणी भूसंपादनाचा त्यांनी निर्णय घेतला आहे. काय म्हणाल तुम्ही? मी हरिभक्त परायण मुक्ताजी महाराज नाणेकर, अखिल भारतीय वारकरी मंडळी पुणे जिल्हा अध्यक्ष. आत्ताच टोपे महाराजांनी तुम्हाला रेड्याच्या मालकाच्या रेड्याची संपूर्ण भूमिका सांगितलेली आहे. माऊली या रस्त्याने गेलेले आहे आणि आजान वृक्षाची हिस्ट्री अशी आहे की आजान वृक्ष रिप्लॅन्ट होत नाही. ज्या ठिकाणी माऊलीचं वास्तव्य आहे त्याच ठिकाणी आजान वृक्ष येतो. त्यामुळं आता हे आज झालेलं नाही. 750 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 800 वर्षापूर्वीची म्हणत हरकत नाही. त्यावेळेस माऊली या ठिकाणी हजर होते. आता त्या टायमाला रोड कमी होता, तो भाग वेगळा. पण आज जरी शासनाने या ठिकाणी रोडचं जर अधिकारी केलं असलं तरी परवा आम्ही आपले चाकणचे PI आणखीन रोडचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही मिटिंग घेतली. त्यांना समजून सांगितलं आणि स्टेज सर्वे केल्यानंतर त्यांना आम्ही मार्ग सांगितला. पश्चिमेला तुम्हाला वाढवायला म्हणजे रस्ता वाढवायला जागा आहे, बरोबर की नाही. हा जर कॉर्नर काढला तर हा प्रश्न येतच नाही ना. आणि मग ते सोडून जर तुम्ही जाणून बुजून जर वारकऱ्यांच्या याच्यावरती जर पार करत असाल तर आमचा ठाम निर्णय राहील. तुमचा निर्णय काही हो. बाबाजी काळ्यांनी अधिवेशनामध्ये विषय मांडलेला आहे. जर शासनाने त्याच्यावरती काही निर्णय दिला नाही तर शासनाने आम्हाला तसं कळव की बाबाजी काळ्यांनी असा विषय मांडला होता, आम्ही त्याच्याविषयी काही करू शकत नाही. त्यानंतर आम्ही आमचा पवित्रा घेऊ. तुमचा निर्णय काही हो, निगेटिव्ह हो, पॉझिटिव्ह हो, काही हो. जरी पॉझिटिव्ह झाला तर खूपच चांगलं, पण निगेटिव्ह जर झाला तर आज आम्ही या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो 5000 वारकरी या ठिकाणी उभे मी करणार त्याच्यामुळे काळ्या दगडावर दिलं की आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. की आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, की आम्ही आमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीसाठी भांडत नाही. आम्ही भांडतोय माऊलीसाठी. मला सांगा. आणि ज्यांनी निर्णय घेतला ते काय पाकिस्तानातून आलेले आहेत ना. आणि जर तुम्ही पाकिस्तानातून आले असेल तर मग घ्या निर्णय. आम्ही त्या गोष्टीला आम्ही सामोरं जायला तयार आहे. तुम्ही काहीही निर्णय घ्या, आमचा निर्णय बदलणार नाही. तुम्ही काहीही करा, मोजणी करा, काही करा, आम्ही मंदिराला हात लावून देणार नाही म्हणजे नाही. ॲडव्होकेट अनिल जाधव, काळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष.
ज्यावेळेला 3Dची आपली 2016ला आहे ना सेंट्रल मिनिस्टरने 3Dची नोटीस हायवेच्या संदर्भात प्रस्तावित केली, यांनी प्रसिद्ध केली आणि त्याच्यावरती त्यांनी काही ऑब्जेक्शन मागवले. कुणाचे काय बाबा याच्या ऑब्जेक्शन आहे का? तर 2000 साली प्रथम ऑब्जेक्शन आपण घेतलं देवस्थानतर्फे की बाबा इथं असं ज्ञानेश्वर महाराजांनी 800 वर्षापूर्वी ज्या रेड्याच्या मालकाला समाधी दिली, त्या रेड्याच्या मालकाची इथं समाधी इथं आजान वृक्ष आहे आणि तुम्हाला जर इथं रस्ता प्रस्तावित करायचा असेल तर तुम्ही आत्ताच प्लॅनमध्ये तो बदल करून मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करा, मंदिराला धक्का लागला नाही पाहिजे, आजान वृक्षाला धक्का लागला नाही पाहिजे, असं आपण 2016 साली त्यांना प्रथमतः सांगितलं. त्याच्यानंतर प्रत्येक 6 महिन्यांनी भूसंपादन अधिकारी असेल त्यांनी 19चे सिटिंग ऑफिसर दिले, ते 19 नितीन गडकरी साहेब सेंट्रल मिनिस्टर होते, त्यांना आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार असतील, त्यावेळेचे खासदार असतील, कलेक्टर साहेब असतील, डेप्युटी कलेक्टर साहेब असतील, नॅशनल हायवेवाले आहेत, PMRD वाले आहेत, या सर्वांना आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केला, प्रत्यक्ष भेटून त्यांना ही परिस्थिती समजून सांगितली की असा विषय आहे की आजान वृक्षाला धक्का लागेल, माऊलीच्या समाधीची जर विटंबना होणार असेल तरी पण अख्खा महाराष्ट्रातला वारकरी रस्त्यावर येईल, हे आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून कागदपत्रांनी पुरावे देऊन समजून सांगितलं. त्यांना माऊली चरित्रातले लिखित दाखवली, त्यांना संत चरित्रातले अभंग दाखवले, समजून सांगितलं, पण आजपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही. आणि आज डायरेक्ट ते मोजणीला फौजफाटा घेऊन आले, जणू काय आम्ही काहीतरी असं न्यायाच्या विरुद्ध जाऊन असं काहीतरी काम केलं की जे बाबा आम्हाला कंट्रोल करायला हे 400-500 पोलीस घेऊन आले तर आमच्या वारकरी संप्रदायाला बाहेर काढायचा प्रयत्न करतात. म्हणजे वारकरी संप्रदाय काहीतरी चुकीचं काम करतो, त्यासाठी हे पोलीस फौज घेऊन आलेले. आता माझी शासनाला विनंती राहील तेव्हा तुम्ही याच्यावरती काहीतरी विचार करा. मंदिर समाधी आजान वृक्षाला धक्का लागला नाही पाहिजे. जर धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्रातला वारकरी समाज हा रस्त्यावर येणार, म्हणजे येणार, 100% येणार. आणि ह्या केसमध्ये जर यांनी ऐकलं नाही, सेंट्रल मिनिस्टर असेल किंवा हे प्रशासकीय अधिकारी यांनी नाही ऐकलं, तर उद्या आम्ही प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पण ह्या केसमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांच्या पुढे दादा मागू. तुम्हाला जर न्याय देता येत नसेल तर आम्ही प्रेसिडेंटकडे न्याय मागू की बाबा तुमच्या भारतामध्ये लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागतो, तुम्ही काय न्याय देऊ शकत नाही, आम्हाला अन्याय करायचा असेल तर तसं सांगा, आम्हाला नसेल टिकून ठेवायचं तर तसं सांगा, पण आम्ही न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला याची उत्तरं या सर्वांना द्यावं लागेल. सेंट्रल मिनिस्ट्रीपासून स्टेट मिनिस्ट्री असेल आणि हे सगळे प्रशासकीय अधिकारी असतील, या सर्वांना याची उत्तरं द्यायला लागेल. आणि याच्यानंतर जर काही झालं तर याला जबाबदार पण हीच लोक असतील. बरं, आता त्यांनी रस्त्याच्या मध्यापासून किती अंतरावरती मार्किंग केलंय का आता सगळं? मार्किंग अजून आम्हाला काहीच सांगितलं नाही, आता नाही. सकाळी आल्यापासून काय केलंय नेमकं? आल्यापासून अधिकारी इथं फक्त उभे राहिले आणि आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात की त्यांची फक्त एक मेंटॅलिटी आम्हाला दाखवत की बाबा सायकॉलॉजीनुसार आहे ना, आमच्यावर दबाव करायचा प्रयत्न 10 करतात. गावकरी आणि 7-8-10 वारकरी आहेत, त्यासाठी 500 पोलीस 500 घेऊन पोलीस आले. आहेत, 500 पोलीस घेऊन आले. आवश्यकताच नाही आणि ना. हे दबाव तंत्र दबाव आहे. तंत्र. आणि दबाव 2 दिवसापूर्वी मिटिंग झालेली आहे ना, 2 दिवसापूर्वी मिटिंग झालेली आहे. त्याच्यात मिटिंगमध्ये रोडच्या साहेबांची आमची चर्चा झालेली आहे, चाकणचे PI इथे होते, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. मग आज कालचा दिवस मध्ये गेला, मग तुम्ही असं करताना आम्हाला कळवलं का? नाही कळवलं ना. मग हा एवढं सण करायची काही कारण नाही ना. प्रथम त्यांनी आम्हाला मार्ग द्यायचा आणि मग फौजफाटा घेऊन यायचा. आम्हाला आमचा सांगितलं, विरोध नाहीच आहे. आम्हाला सांगितलं अख्खा महाराष्ट्र इथे घेऊन आला असं. तुम्ही आम्हाला कळवा, 2 दिवसांनी आम्ही महाराष्ट्र उभा करतो इथे. मंदिराचा पुरावा वाकी खुर्दमध्येच नाही हां तर आळ्याच्या मंदिरामध्ये सुद्धा ह्या मंदिराचा पुरावा आहे तिथे. आहे. संत कारण चरित्र ती आहे. प्रत्येक संत चरित्रामध्ये पुरावा आहे त्याचा. एकनाथ महाराजांचा अभंग आहे त्यावर. अभंग तसे आहेत. तिकडनं आळ्याचे लोक ज्यावेळेस पालखी घेऊन मावळीच्या कार्तिकेला येतात ना, त्यावेळेस थांबतात ते इथं या मंदिरात येऊन कोळीबाबाची आरती करतात आणि आरती केल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. म्हणजे हे 750 वर्षापासूनचा पूर्वीचा काळ आहे, तेव्हापासून हे मंदिर इथं आहेच. आता नवीन मंदिर बांधणे अशाला भाग नाही तो, आणि माऊलींच्या काळापासून मंदिर आहे. पहिल्यापासून आम्हालाही कळत नाही, आमच्या वाडवडिलांपासून या ठिकाणी हरिनाम सप्ताह किंवा ज्ञानेश्वरी पारायण वगैरे चालू आहे. आत्ता या काळामध्ये थोडंसं त्याला मोठं स्वरूप आलं. जशी जशी लोकांना ती उकल होत गेली, माहिती होत गेली, तसंच त्या सप्ताह आता मोठं स्वरूप आले या ठिकाणी. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे, इथं दर्शन केल्याशिवाय वारकरी आळंदीला जात नाही. इतकं म्हणजे या ठिकाणी महत्त्व आहे ह्या जागेला. या ठिकाणी माऊलींचं आत्ताच काही आमच्या वारकरी संप्रदायातील काही मंडळींनी या ठिकाणी मुलाखत तुम्हाला दिलेली आहे. तर शासनाला एकच विनंती करतो की काही करा, पण आपलं जे मंदिर आहे ते आमचं वाचलं पाहिजे. जर नाही वाचलं तर आता एक उदाहरण सांगतो की डाव कंपनी वारकरी संप्रदायानेच बंद केली का, ती का केलं असेल. आळंदी आणि देऊ या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला तिथं या ठिकाणी विष म्हणून आज प्राशन करायची पाळी आली असती, पण केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी लक्ष टाकल्यामुळे ती डाव कंपनी बंद केली असेल तर ती वारकऱ्यांनी केलेली आहे. आता जिथं सुद्धा अशा प्रकारचं प्रशासनाने जबरदस्ती केली तर आंदोलन तुम्ही उभारणार आहात? आंदोलन 100% आंदोलन उभारणार इथं. काळ्या दगडावर दिले आम्ही ऐकणार नाही. तुमचा निर्णय पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो काय असो, आम्ही आमचा निर्णय ठाम, आम्ही मंदिराला हात लावून देणार नाही म्हणजे नाही.
नमस्कार, मी अनुताई सुरेश काळे, वाकी खुर्द गावची सरपंच आहे. आज आपण या ठिकाणी सक्तीची मोजणी ज्या डिपार्टमेंटने आपल्याला रोडच्या जे सक्तीची अतिक्रमण चालू आहे त्याच्यामध्ये आमच्या गावचं अतिक्रमण नाही, भूसंपादन भूसंपादन चालू आहे. त्यामध्ये आमच्या 800 काय 1000 वर्षापूर्वीचं जे काळोबा महाराजांचं जे देवस्थान आहे आज ते पूर्णपणे भूसंपादन होत आहे. त्याच्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि जे माझे वडीलधारे माऊली लोक त्यांनी सांगितलं. आता तुमची भूमिका काय, ग्रामपंचायतीची भूमिका काय? माझी ग्रामपंचायतीची भूमिका हीच असेल की आम्ही पूर्णपणे काळोबा महाराजांच्या देवस्थानला पूर्णपणे प्रोटेक्शन देऊ आणि इथनं पुढे जे काही ग्रामपंचायतीकडून जे काही मला सहकार्य करता येईल ते पूर्णपणे देऊ. आणि मी वाकी खुर्द गावच्या माजी सरपंच मंगलताई जाधव बोलते. तर आत्ताच जे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आज काळोबा महाराजांची समाधी आज वाकी खुर्द गावामध्ये आहे. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा जन्मले तेव्हापासूनचा हा इथे त्यांचं प्रस्थान आहे. तर त्या प्रस्थानाला कुणी हात लावू नये अशी माऊली यांनी महाराजांनी जर सांगितलं तर आमचे पूर्ण गावातर्फे वाकी खुर्द गावात संपूर्ण आज ग्रामस्थ खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. आणि अचानक 10 ग्रामस्थ आणि जर 100 पोलिसांचा ताफा येत असेल तर हा आमच्या वाकी खुर्द गावावरती मोठ्या प्रमाणात अन्याय आहे. या अन्यायाला आम्ही सामोरे जाणार आहे. तर त्यांनी भूसंपादन करायचे तर रोडच्या पलीकडं त्यांनी करावं अशी आम्हाला शासनाला आमची विनंती आहे. एवढंच मी सांगते. आणि इथून पुढं जर देवळाला धक्का लावत असेल तर आम्ही संपूर्ण ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील सगळे वारकरी इथं मोठ्या प्रमाणात उपोषण करू एवढी मी ग्वाही देते. आणि देवळाला समज दिली. कोळीबाबा म्हणजे कोण? कोळीबाबा रेड्याचे मालक म्हणजेच काळोबा. त्याला तर नंतर काळोबा लोक म्हणतात काळोबा. आणि ते हे स्थळ आहे, हेच ठिकाण नेमकं हे ठिकाण आहे ना? या ठिकाणी समाधी कोळीबाबाची. हे समाधी स्थळ आहे म्हणजे समाधी स्थळ, दगडाच्या खाली समाधी स्थळ आहे. ठीक आहे, या दगडाच्या खाली समाधी स्थळ आहे. आणि इथं समाधीनंतर माऊली 10 दिवस तिथं वरती थांबले. 10 दिवस परदेशी माळ आहे ना टेकडी, तिथं माऊली 10 दिवस थांबले. आणि त्या ठिकाणी माऊलीचं मंदिर आहे मोठं तिथं वरती सुद्धा.